व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या वेबसाईटच्या लिंक दिलेला आहे. त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट या पेजवरती येणार आहे. मित्रांनो, या पेजवरती आल्यानंतर तुम्हाला सर्वात पहिले या ठिकाणी आपलं रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. जर तुम्ही याआधी या पेजवरती या पोर्टलवरती आपलं रजिस्ट्रेशन केले असेल तर तुम्ही डायरेक्ट आपला युजरनेम, पासवर्ड, दिलेला कॅप्चा फिलअप करून लॉग इन करू शकता. आणि जर पहिल्यांदा येत असेल तर आपल्याला सर्वात पहिले रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. तर रजिस्ट्रेशन करण्यासाठी खाली एक टॅब दिलेला आहे रजिस्ट्रेशन, त्यावरती क्लिक करा. त्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारच्या नवीन पेज ओपन होणार आहे, पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना. तर हा मित्रांनो आपला रजिस्ट्रेशन फॉर्म आहे. त्यामध्ये सर्वात पहिले विद्यार्थ्याचा आधार नंबर, आधार कार्डवरती जसं नाव आहे तसं नाव टाईप करा. त्यानंतर आधार कार्डवरती जे DOB आहेत ते DOB टाईप करा आणि जेंडर निवडा. तसेच एक ॲक्टिव्ह मोबाईल नंबर टाईप करा, पासवर्ड क्रिएट करा आणि तेच पासवर्ड कन्फर्म करा आणि दिलेल्या कॅपचा फिलअप करा आणि सेव्ह बटनवरती क्लिक करा. सेव्हवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा मेसेज ओपन होणार आहे. रजिस्ट्रेशन कंप्लीटेड सक्सेसफुली, युअर लॉग इन ID आणि जे आपण मोबाईल नंबर टाकला होता तेच आपला लॉग इन ID या ठिकाणी असणार आहे आणि आपण तयार केलेला पासवर्ड ते आपला पासवर्ड असणार आहे. आता लॉग इन ID आणि पासवर्ड तयार झालेला आहे. परत होम पेजवरती या. लॉग इन IDच्या जागी आपला मोबाईल नंबर टाईप करा आणि पासवर्डच्या जागेवर आपण क्रिएट केलेला पासवर्ड टाईप करा. दिलेला कॅप्चा टाईप करा आणि लॉग इनवरती क्लिक करा. पोर्टलवरती लॉग इन झाल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा पेज ओपन होणार आहे. आधार ऑथेंटिकेशन स्टेटस. आता सर्वात पहिले आपल्याला आपला आधार ऑथेंटिकेशन करायचे. या ठिकाणी डू यू वॉन्ट टू ऑथेंटिकेशन दिस आधार यासमोर असलेल्या बॉक्सवरती चेकमार्क लावा. त्यानंतर चूज ऑथेंटिकेशन टाईप निवडा, म्हणजे OTPच्या माध्यमाने तुम्ही ऑथेंटिकेशन करायचे आहे की बायोमेट्रिक करायचे आहे. या ठिकाणी OTPच्या माध्यमातून करतो. तर OTPच्या समोर असलेल्या बॉक्सवरती चेकमार्क लावा आणि सेंड OTPवरती क्लिक केल्यानंतर आपला रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती, म्हणजे आधारसोबत लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती OTP पाठवण्यात येईल. ते OTP या ठिकाणी फिलअप करा. मित्रांनो, OTP फिलअप झाल्यानंतर OTP व्हेरीफाय करा. मित्रांनो, सध्या आधारचं सर्व रिस्पॉन्ड करत नसल्यामुळे आपण हा स्टेप या ठिकाणी सोडतो. तुम्ही नंतर बी हा प्रोसेस करू शकता. तर आता ॲप्लिकेशन करण्यासाठी ॲप्लिकेशनवरती क्लिक करा. त्यानंतर आपल्यासमोर ॲप्लिकेशन फॉर्म ओपन होणार. आता आपण नवीन विद्यार्थी आहे, त्यामुळे या ठिकाणी नवीन प्रवेशार्थीवरती ॲटोमॅटिक चेक लागणार आहे. त्यानंतर तुम्ही कशासाठी ॲडमिशन घेणार आहे, हॉस्टेलसाठी की स्वयंसाठी, ते या ठिकाणी निवडून घ्या. त्यानंतर आपला ETC नेम, त्यानंतर आपला PO नेम निवडा. त्यानंतर तुम्ही कुठल्या वर्षातील अभ्यासक्रमासाठी हॉस्टेलमध्ये ॲडमिशन घेणार आहे ते निवडून घ्या. सर्व निवडल्यानंतर प्रोसीडवरती क्लिक करा. आता त्यानंतर आहे नेक्स्ट स्टेप, म्हणजे अर्जदाराचा तपशील. या ठिकाणी अर्जदाराचं नाव, अर्जदाराचा लिंग, अर्जदाराचा आधार नंबर, अर्जदाराचं DOB, अर्जदाराचं एज या ठिकाणी रजिस्ट्रेशन करतेवेळी आपण टाकले असल्यामुळे या ठिकाणी ॲज इट इज येणार आहे. या ठिकाणी वडिलांचं नाव टाईप करा, आईचं नाव टाईप करा आणि ॲन्युअल इन्कम म्हणजे वार्षिक उत्पन्न या ठिकाणी टाईप करा. त्यानंतर खाली या. आता सेकंड स्टेप आहे सध्याच्या पत्रव्यवहाराचा पूर्ण पत्ता. आता या ठिकाणी आपला पत्रव्यवहाराचा संपूर्ण ॲड्रेस या ठिकाणी टाईप करा. मित्रांनो, जर पत्रव्यवहाराचा पत्ता आणि पॅरेंट ॲड्रेस सेम असेल तर पॅरेंट ॲड्रेसच्या वरती एक बॉक्स दिलेला आहे, त्यावरती चेकमार्क लावा, म्हणजे वरती जे ॲड्रेस तुम्ही टाकलेला आहे ते ॲज इट इज खाली कॉपी होणार. त्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे कॉन्टॅक्ट डिटेल्स. यामध्ये विद्यार्थ्याचा मोबाईल नंबर ॲटोमॅटिक येणार आहे, म्हणजे आपण रजिस्ट्रेशन करतेवेळी टाईप केलेला होता. त्यानंतर इकडे पालकाचा संपर्क क्रमांक टाईप करा, म्हणजे पालकाचा मोबाईल नंबर टाईप करा. त्यानंतर कास्ट डिटेल्सचा तपशील या ठिकाणी द्यायचे आहे. आता तुम्ही कुठलं कास्टमध्ये येतात ते या ठिकाणी निवडून घ्या. त्यानंतर कुठलं, म्हणजे STमध्ये येणार आहे, आता कुठल्या जातीचे आहेत ते या ठिकाणी तुम्ही टाईप करून घ्या. त्यानंतर आहे आदिम जमाती आहे का, तर येस असेल तर येस करा, नो असेल तर नो करा. त्यानंतर आहे इतर तपशील. तुम्ही अनाथ आहे का, असेल तर येस करा, नसेल तर नो करा. त्यानंतर आहे अतिदुर्गम भागातील रहिवासी आहात का, असेल तर येस करा, नसेल तर नो करा. त्यानंतर आहे वार्षिक उत्पन्न. वार्षिक उत्पन्नाच्या चौकटीत आपला कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्न टाईप करा. त्यानंतर दारिद्र्य रेषेखालील आहे का, असेल तर येस करा आणि
दारिद्र्य क्रमांक टाईप करा. त्यानंतर आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील आहात काय असेल तर या बॉक्सवरती टिक मार्क लावा, नसेल तर सोडून द्या. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट नंबर म्हणजे जातीच्या दाखलाचा क्रमांक या ठिकाणी टाईप करायचे. मित्रांनो, या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या फील्डच्या समोर रेड कलरचा स्टार दिलेला आहे ते फील्ड भरणे तुम्हाला मॅन्डेटरी आहे. आता या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेटचा नंबर टाईप करा. जात पदाचा प्रमाणपत्र म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी असेल तर कास्ट व्हॅलिडिटीचा नंबरही या ठिकाणी टाईप करू शकता. आणि ज्या ठिकाणी रेड कलरचा स्टार दिलेला नाही ते फील्ड तुम्ही सोडलं तरी चालणार आहे. त्यानंतर अपंगत्व असेल तर अपंगच्या तपशीलच्या वरती चेकमार्क लावा आणि कुठल्या प्रकारचे अपंगत्व आहे ते निवडून घ्या. त्यानंतर आहे करंट ॲडमिशन डिटेल्स म्हणजे सध्याच्या प्रवेशाचा तपशील. आता आपला ETC नेम, PU नेम या ठिकाणी ॲटोमॅटिक येणार आहे आणि आपण कुठल्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणार आहे तेही या ठिकाणी ॲटोमॅटिक येणार आहे. या ठिकाणी सर्वात पहिले आपल्याला आपल्या लोकेशन निवडायचे आहे, म्हणजे आपलं जिल्ह्याचं नाव निवडायचं आहे. मित्रांनो, त्यानंतर आपण आता नवीन अभ्यासक्रमासाठी ज्या शाळेत ॲडमिशन घेतलेलं आहे त्या शाळेचं नाव निवडून घ्या. त्यानंतर कुठल्या अभ्यासक्रमासाठी ॲडमिशन घेतलं आहे ते या ठिकाणी निवडून घ्या. त्यानंतर अभ्यासक्रमाचा कालावधी, त्यानंतर आहे सध्या शिकत असलेल्या अभ्यासक्रमाचे वर्ष किती आहे. त्यानंतर तुम्ही डिप्लोमा नंतर प्रवेश घेत आहे का असेल तर चेकमार्क लावा. त्यानंतर आहे SSC नंतर प्रवेश घेत आहेत का ते निवडून घ्या. त्यानंतर अकॅडमिक इयर या ठिकाणी ॲटोमॅटिक येणार आहे. सध्याचा प्रवेश दिनांक या ठिकाणी निवडून घ्या. त्यानंतर कुठल्या शाखामध्ये तुम्ही ॲडमिशन घेतलं आहे ते या ठिकाणी तुम्ही निवडून घ्या. त्यानंतर प्रवेश पावतीवरती असलेला रिसिप्ट नंबर तुम्ही असेल तर या ठिकाणी टाईप करू शकता. हा स्टेप पूर्ण भरल्यानंतर खाली स्क्रॉल करा. आता नेक्स्ट स्टेप आहे हॉस्टेल डिटेल्स म्हणजे वसतिगृहाचे तपशील. आता मित्रांनो, या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, आता आपल्याला ज्या हॉस्टेलमध्ये ॲडमिशन घ्यायचे आहे ते हॉस्टेल आपल्याला या ठिकाणी निवडायचे आहे. तर वसतिगृहाच्या नावाच्या खाली एक सिलेक्टचा टॅब दिलेला आहे, त्यावरती क्लिक करा आणि त्या ठिकाणी आपला ज्या हॉस्टेलमध्ये ॲडमिशन करायचे ते हॉस्टेलचं नाव निवडून घ्या. त्यानंतर आहे नेक्स्ट स्टेप लास्ट एक्झामिनेशन डिटेल्स म्हणजे मागील वर्षात दिलेल्या परीक्षेचे तपशील. त्यामध्ये महाविद्यालय किंवा विद्यापीठाचे नाव किंवा अभ्यासक्रमाचे नाव, त्यानंतर शाळा, महाविद्यालय, विद्यापीठाचा पत्ता, त्यानंतर अभ्यासक्रमाचे नाव, त्यानंतर अभ्यासक्रम कालावधी वर्षात, त्यानंतर शैक्षणिक निकाल आणि टोटल मार्क्स आणि पर्सेंटेज ॲटोमॅटिक कॅल्क्युलेट होणार आहे. त्यानंतर परीक्षेचे निकाल काय आहे, पास आहे, फेल आहे की ATKT आहे, ते सर्व डिटेल्स या ठिकाणी फिलअप करा. त्यानंतर आहे नेक्स्ट स्टेप SSC बोर्ड डिटेल्स म्हणजे माध्यमिक शालांत परीक्षाचा तपशील म्हणजे 10वीचा तपशील. या ठिकाणी परीक्षा मंडळाचे नाव, विभागीय मंडळाचे नाव, परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे वर्ष, परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे वर्ष व महिना, त्यानंतर SSC परीक्षा बैठक क्रमांक, अशा प्रकारे हा सर्व डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचे आहे. मित्रांनो, त्यानंतर आहे मागील वर्षात वसतिगृहाच्या संबंधीचा तपशील. मित्रांनो, जर तुम्ही मागील वर्षात हॉस्टेलमध्ये होता तर तुम्ही या ठिकाणी हा डिटेल्स देऊ शकता. त्यानंतर आहे नेक्स्ट स्टेप बँक अकाउंट्स डिटेल म्हणजे विद्यार्थ्याच्या बँकेसंबंधीचे तपशील. या ठिकाणी बँकेच्या नोंदीनुसार नाव, अकाउंट नंबर, बँकेचं नाव, ब्रँच नेम म्हणजे शाखा, IFSC कोड. तर अशा प्रकारे हा सर्व डिटेल फिलअप करा. त्यानंतर इज द अकाउंट नंबर सीडेड विथ आधार नंबर म्हणजे हा तुमचा आधार नंबर बँकेसोबत लिंक आहे का ते या ठिकाणी असेल तर येस करा, नसेल तर नो करा. पण या ठिकाणी येसवरतीच क्लिक करा आणि जर तुमच्या बँकेसोबत आधार लिंक नसेल तर तुम्ही आपला आधारला बँकेसोबत लिंक करून घ्या. मित्रांनो, खाली एक बॉक्स दिलेला आहे त्यावरती आपल्याला चेक मार्क लावायचे आहे. म्हणजे जर तुमचं ॲडमिशन हॉस्टेलमध्ये झालं नसेल तर तुम्हाला पंडित दीनदयाल उपाध्याय योजनेचा लाभ मिळू शकता. तर या बॉक्सवरती चेक मार्क लावा आणि खाली स्क्रॉल करा आणि आय ॲग्रीच्या समोर एक बॉक्स आहे त्यावरती चेक मार्क लावा आणि सेव्हवरती क्लिक करा. सेव्हवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे एक इन्फॉर्मेशन मेसेज येणार आहे. युअर ॲप्लिकेशन फॉर द हॉस्टेल ॲडमिशन सर्व्हिस हॅज बीन सबमिटेड सक्सेसफुली आणि आपला ॲप्लिकेशन नंबर या ठिकाणी
देण्यात आलेला आहे. ओकेवरती क्लिक करा. ओकेवरती क्लिक केल्यानंतर आपण डॅशबोर्डवरती येणार आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपला अकॅडमिक इयर, ॲप्लिकेशन ID, सर्व्हिस नेम, ॲप्लिकेशन टाईप, स्टेटस आणि ॲक्शन. आता तुम्ही मित्रांनो स्टेटसमध्ये पहा डॉक्युमेंट पेंडिंग दाखवते, कारण आपण आपला डॉक्युमेंट अपलोड केलेलं नाही. तर ॲक्शनमध्ये 2 टॅब दिलेला आहे, एडिट फॉर्म आणि अपलोड डॉक्युमेंट. आता जर आपल्या ॲप्लिकेशनमध्ये कुठल्याही प्रकारच्या दुरुस्ती करायच्या, तुम्ही एडिट फॉर्मवरती क्लिक करून दुरुस्ती करू शकता. त्यानंतर डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी अपलोड डॉक्युमेंटवरती क्लिक करा. आता ॲप्लिकेशन डिटेल्स या ठिकाणी अशा प्रकारे आपल्यासमोर दिसणार आहे. अपलोड डॉक्युमेंटमध्ये खाली एक इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे, कंपल्सरी म्हणजे सबमिट एनी 6 ऑफ द फॉलोइंग डॉक्युमेंट. म्हणजे हा वरती जे दिलेला आहे ना, हा 6 डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करावाच लागणार आहे. आता मित्रांनो एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा, आपला डॉक्युमेंटचा फॉर्मॅट JPG किंवा PDF फाईलमध्येच असला पाहिजे आणि ते PDF फाईल किंवा JPGचा साईज 75 ते 100 KBच्या आत असला पाहिजे. आता आपल्याला ज्या डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे त्याच्यावरती चेकमार्क लावा. त्यानंतर चूज फाईलवरती क्लिक करा आणि आपला डॉक्युमेंट कोणत्या फोल्डरवरती स्कॅन करून ठेवलेला आहे ते फोल्डरवरून आपला डॉक्युमेंट सिलेक्ट करून ओपन करा. तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला सर्व 6च्या 6 डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो खाली मागच्या वर्षाचा पास झालेला मार्कशीट तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायची आहे. त्यानंतर आपला TC आणि जर आपला पॅरेंट्सचा डेथ झाली असेल तर तुम्ही या ठिकाणी पॅरेंट्सचा डेथ सर्टिफिकेट अपलोड करू शकता, पण ते मॅन्डेटरी नाही. तर अशा प्रकारे मित्रांनो सर्व डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर खाली स्क्रॉल करा. खाली स्क्रॉल केल्यानंतर अपलोड डॉक्युमेंटवरती क्लिक करा. मित्रांनो काही सेकंदात आपला डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड होणार आहे. तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपल्यासमोर एक इन्फॉर्मेशन मेसेज आलेला आहे, म्हणजे आपला डॉक्युमेंट सक्सेसफुली या ठिकाणी अपलोड झालेला आहे. ओकेवरती क्लिक करा. मित्रांनो ओकेवरती क्लिक केल्यानंतर आपण परत डॅशबोर्डवरती येणार आहे. आता आपला स्टेटस या ठिकाणी चेंज झालेला आहे आणि ॲक्शन टॅबमध्येच आता 4 टॅब आलेला आहे, व्ह्यू फॉर्म, व्ह्यू डॉक्युमेंट, एडिट फॉर्म आणि एडिट डॉक्युमेंट. तर व्ह्यू फॉर्मवरती क्लिक करा आणि व्ह्यू फॉर्मवरती क्लिक केल्यानंतर आपण भरलेला फॉर्मचा प्रिव्ह्यू आपल्यासमोर ओपन होणार आहे. मित्रांनो तुम्हाला या फॉर्मचा प्रिंट काढून घ्यायचे आहे आणि हा प्रिंट आणि अपलोड केलेला सर्व डॉक्युमेंटच्या बंच तुम्हाला जोडून ज्या हॉस्टेलसाठी तुम्ही ॲडमिशन घेतलं आहे त्या हॉस्टेलमध्ये तुम्हाला हा ॲप्लिकेशन आणि डॉक्युमेंट तुम्हाला सबमिट करायचे आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही स्वतःहून घरी बसून आपल्या मोबाईलद्वारे किंवा लॅपटॉपद्वारे हॉस्टेलसाठी ॲडमिशन फॉर्म भरू शकता. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.